राज्यात 36,000हून अधिक कंपन्या बंद झाल्याच्या दाव्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली। या दाव्यांबाबत आपल्याकडे सध्या माहिती नसून एका दिवसात माहिती तपासून सांगणार असल्याचं सामंत यांनी म्हटलंय। केंद्र सरकारच्या आकडेवारीला चुकीचं ठरवत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। उषा चव्हाण यांनी सरकारवर केलेल्या टीकेबाबत त्यांच्याशी स्वतः चर्चा करून त्यांची समस्या जाणून घेणार असल्याचं सामंत यांनी सांगितलंय। तर मनोज जरांगे पाटील यांच्या नाराजीबाबत त्यांच्याशी पुन्हा चर्चा करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सामंत म्हणाले। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनीच केला। भाग जो आहे तो म्हणजे सकाळी जो मला प्रश्न विचारला आपण की 36,000 कंपन्या या महाराष्ट्रातून निघून गेल्यात अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत। तर त्या प्रश्नापासून मी सुरुवात करतो की अशा पद्धतीची कुठचीही नोंद ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे नाही। परंतु आपण विचारलेला प्रश्न आणि केंद्र शासनाने दिलेलं उत्तर हे खरं आहे असं मानून आजच मी याची इन्क्वायरी करण्याचे आदेश दिलेले आहेत। पुढच्या एका दिवसामध्ये याची सविस्तर माहिती आमच्याकडे येईल आणि ती माहिती आल्यानंतर मी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती काय आहे ही आपल्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडेल। दुसरा एक महत्वाचा विषय तो म्हणजे पुणे येथील चाकण भागातील 20 कंपन्या त्या दुसरीकडे स्थलांतरित झाल्या अशा पद्धतीचा गाजावाजा कालपासून आमच्या युबीटीची काही लोक करतायत। एक 5-6 महिने गेल्यानंतर त्यांना अशी माझी आठवण येत असते, परंतु चाकण मधली एकही कंपनी कुठेही बाहेर गेलेली नाही। 20 कंपन्यांपैकी 4 कंपन्या ह्या MIDCच्या हद्दीतल्या आहेत, 14 कंपन्या ह्या MIDCच्या बाहेरच्या हद्दीतल्या आहेत। त्याच्यातल्या काही लोकांनी खंडाळा परिसरामध्ये एक्सपान्शनसाठी हा पुन्हा एकदा शब्द प्रयोग करतोय, एक्सपान्शनसाठी जागा मागितलेली आहे। याचा अर्थ चाकण मधली कुठची इंडस्ट्री बंद झाली असं होत नाही। चाकणमध्ये त्यांनी चांगला उद्योग केल्यामुळे त्यांना अजून मोठा टर्नओव्हर करायचा आहे आणि त्याच्यासाठी जी आवश्यक जागा पाहिजे त्याची मागणी त्यांनी आमच्याकडे केलेली आहे। त्याच्यामुळे 36,000 उद्योगांच्या बाबतीमध्ये जे आमच्याकडे कुठेही तपासून आज सापडलेलं नाही त्याची एक दिवसामध्ये आम्ही माहिती घेऊ, महाराष्ट्राच्या जनतेला पत्रकारांमार्फत सांगू आणि चाकणच्या बाबतीमध्ये 20 कंपन्यांचा जो प्रश्न होता त्याचा मी सविस्तर खुलासा केलेला आहे। चाकणच्या बाबतीमध्ये कुठेही इंडस्ट्री बाहेर जाण्याचा प्रश्न येत नाही। उलट चाकणमध्ये ज्या इंडस्ट्री आहेत त्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि चाकण MIDCचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे 2027 डिसेंबर पर्यंत आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे। जरी आज चंद्रपूरमध्ये असलो तरी देखील ह्या बातम्या चालू आहेत म्हणून मला सांगणं भाग पडलं आणि पुण्याच्या हिंजवाडी मधला देखील जो काही फेक नरेटिव्ह आहे तो देखील खोटा आहे। राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा असताना त्यांनी निर्णय घेतलेला आहे, तिथला 600 कोटीचा पूल हा मंजूर झालेला आहे, TDR मध्ये कन्वर्ट करून याचं काम देखील लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभाग सुरू करणार आहे। हा मुद्दा झाला सकाळी तुम्ही विचारलेला प्रश्न। गंगाखेड शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी जनता दरबार घेतलाय। यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील हातगाड्या अतिक्रमण, 15 दिवसानंतर होणारा पाणी पुरवठा आणि रखडलेल्या विकास कामांचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केलाय। या तक्रारीनंतर आमदार गुट्टे यांनी नगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। मुख्य अधिकारी जयंत सोनावणे यांना त्यांनी जाब विचारत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना केल्यात। नगर अध्यक्ष आणि माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या भूमिकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली। विकास कामांसाठी आपण सदैव सोबत आहोत, मात्र नागरिकांना विनाकारण अडचणीत आणलं जात असेल तर गाठ माझ्याशी आहे असा इशाराही आमदार गुट्टे यांनी दिलाय। 3 महिन्यामध्ये प्लान टाकला, सगळं टाकलं तिथं आणि आज तुम्हाला शुद्ध पाणी प्यायला मिळतंय ते कोणी डिनाय करू शकत नाही। कोण राहते जुन्या मध्ये जुन्या गावांमध्ये कोण राहते का कोण आहे का? स्वच्छ पाणी आहे का प्यायला? आहे ना। हे फक्त किती कोटी? 5 कोटीमध्ये केलं होतं, 5 कोटी। तिथं 2-2.5 कोटी तिथं टाकले।
1 दीड कोटी काहीतरी मला वाटतं 50 60 का 70 कोटी काहीतरी लाख रुपये 10 लाख लिटरची आपण संत जनाबाईच्या कॉलेजच्या बाजूला टाकी बांधली. 2 लाख लिटरची टाकी जिथं पाणी वेस्ट जात होतं तिथं त्या जागेवर फिल्टर जंगल बांधलं. फिल्टरची पूर्ण पाईपलाईन लूज केली आपण, नवीन वाल टाकले, त्याचं इम्प्लर ठीक केला आपण. हे सर्व केलं. मला जे जे करता आलं ते ते केलं. तुमच्याच व्यापाऱ्यापैकी माझ्यावर खूप मोठी मेहरबानी झाली. 450-500 दुकानदाराला जे काय पैसे घेऊ ते दगडूशेठ आहेत, त्याच्यामध्ये मला वाटतं आणखीन दीपक तापडिया होता, त्याच्यामध्ये नावेकर होते, सगळे माझ्याकडे आले आणि त्याला 1-2 वर्षाचं नाही 9 वर्षाचं फुकट करून दिलं. फुकट पुन्हा 9 वर्षाचं त्याच्यामध्ये क्लास टाकला की पुन्हा नंतर रिन्युअल 9 वर्षाचं करावं लागेल. म्हणजे 18 वर्षाचं करून दिलं, 1 रुपया न घेता. जे नगरपालिकेला पैसे भरावे लागले त्याची पावती दिली, बाजारता पावती दिली. त्यांनी काय केलं? नगरपालिकेनं माझ्या विरोधात मतदान केलं नाही. विरोधात माझी सीट किती मताने पडली आज हे भोगतोय आपण. का भोगतोय? किती मतांना सीट पडली? माझी 200-300 मतांना सीट पडली. कशामध्ये चुकलो होतो मी किंवा कशामध्ये कमी पडलो होतो? तुम्हाला शेवटच्या मीटिंगमध्येही सांगितलं मी. पूर्ण काय काय करणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओवर सांगितलं होतं. तरी पण कुणाच्या लक्षात आलं नाही. सीट पडली. आज प्रॉब्लेम झाला ना. आज सगळे कामं ठप्प आहे. 100 कोटीचं पाईपलाईनचं काम चालू होतं ते ठप्प आहे. रोडचे काम 190 पाहिजे तो काम ठप्प आहे. फक्त मी जिथं जिथं हुशारपणा केला ते काम सुरू होईल. संत जनाबाईचं काम PWDला सुरू आहे. नाट्यगरचं काम मी ह्याला दिलं, PWD सुरू आहे. त्याच्यानंतर मी इकडं क्रीडा संकुलाचं काम PWD सुरू आहे. पंचायत समिती बिल्डिंग PWD सुरू आहे. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे, तर श्रावणात अनेक नागरिक मांसाहार टाळत असल्याने आज बुलढाण्यात मटण, चिकन आणि मासळी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे मागणी वाढू नये, मटण आणि चिकनच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. श्रावण महिन्यात मांसाहार कमी होत असल्याने या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे. काय तुमचं नाव आहे आणि आज याचा नागरिकांचा कसा दर्शन संजयराव पारदे माझं नाव आहे. आज श्रावण लागल्यामुळे त्याच्यामुळे गर्दी जास्त आहे. आता लोकांना एक पण खायला भेटणार नाही, त्याच्यामुळे लोकांना जास्त येत आहे. दिवसभरात रोजपेक्षा आज तुझं तरी 70% जास्त गिऱ्हाईक झालेले आहे नेहमीपेक्षा. भावात काही बदल झाला? भावात काही फरक नाही. भाव 800 रुपये किलो मटण आहे, 280 रुपये किलो चिकन झालं. दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांची बैठक पार पडली असून महाराष्ट्राच्या प्रश्नांवर संसदेत आक्रमकपणे आवाज उठवण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. बैठकीनंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वैचारिक लढाई अधिक तीव्रतेने लढणार असल्याचं सांगितलंय. आदिवासी मुलींच्या मृत्यूच्या मुद्द्यांवरूनही त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्रातील खासदारांसोबत झालेल्या बैठकीत संसदेत कोणते मुद्दे उपस्थित करायचे यावर चर्चा झाल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय. प्रणिती शिंदे यांच्यासोबत कोणतीही तक्रार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. अमित शहा यांच्या वक्तव्यावरूनही सपकाळ यांनी टीका केली. तर आदिवासी मुलींच्या मृत्यूंची जबाबदारी आदिवासी विभागांचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आणि राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या मुद्द्याची सांगड घालत असताना संघटनात्मक विस्तार आणि जी वैचारिक लढाई आहे ती अधिक तीव्रतेने लढण्याच्या अनुषंगानं हा नियमित स्वरूपामध्ये खासदार मोदयांशी जो संवाद असतो त्यातलाच हा भाग होता. समन्वयाच्या अनुषंगाने चर्चा ही आज संपन्न झाली. तब्बल 2 तास संसदेतील पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित सर्व जे खासदार महोदय आहेत त्याच्यासोबत चर्चा झाली, विचारांची देवाणघेवाण झाली. जिल्हा काँग्रेस कमिटी ज्या झाल्या त्याच्या अनुषंगानं ब्लॉक आणि आगामी काळातल्या मंडल, सेक्टर, ग्राम शाखा, प्रभाग आणि वार्ड निहाय ज्या नियुक्ती करायच्या त्या संदर्भामध्ये चर्चा झाली. सर जी बैठक तुमच्या आज पार पडली, दिल्लीत बैठक आणि ते अधिवेशन संपत असताना जर तुम्हाला सगळ्यात म्हणजे कुठले मुद्दे संसदेमध्ये मांडायचे वगैरे या अनुषंगानं सुरुवातीला बैठक अपेक्षित या संसदेमध्ये महाराष्ट्राचे जे मुद्दे आहेत त्या अनुषंगानं नियमित स्वरूपाचा दर अधिवेशनाच्या वेळेस एक त्याची रितसर एक टिप्पणी जी आहे ही प्रत्येक खासदार महोदयांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देण्यात येते आणि सोबतच या सर्वांचे
कसे संसदेत उपस्थित होतील या अनुषंगानं महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांच्या गटाच्या प्रमुख प्रणितीताई यांच्याशी देखील तशा प्रकारचा संवाद असतो. त्यामुळे संसदेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व, महाराष्ट्राचे प्रश्न हे कसे उपस्थित होतील आणि खासदारांनी काय अनुषंगानं मुद्दे उपस्थित करावे या संदर्भात अतिरिक्त जी आमची जी टिप्पणी आहे ती दर अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आम्ही देत असतो. प्रणिती शिंदे यांना आतापर्यंत महाराष्ट्राचे कोणकोणते प्रश्न दिले होते आणि ते किती पटलावरती मांडण्यात आले? याला या- दोन असं आहे की काँग्रेसच्या अनेक या अनुषंगानं या अधिवेशनामध्ये आपण बघितलंय की या अधिवेशनामध्ये चर्चा ही कुठल्याच विषयावर होऊ शकली नाही. मात्र नीटच्या पेपर फुटीचा प्रश्न असेल किंवा ज्या टीईटीच्या जे पेपर फुटी आहेत यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं त्याची सविस्तर टिप्पणी जी आहे ही देण्यात आली होती. सोबतच जलजीवन मिशन सारखे जे प्रश्न आहेत तेही त्या ठिकाणी देण्यात आले होते. मात्र या अधिवेशन न होऊ शकल्यामुळे हे पुस्तक जाऊ शकले नाही आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील खासदारांनी विविध मुद्दे हे महाराष्ट्राच्या वतीनं बंद असणाऱ्या काळातही उपस्थित केले होते. हे प्रश्न तरी संसदेच्या बाहेर आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आले का किंवा दिल्लीमध्ये असणाऱ्या मराठी माध्यमांसमोर तरी मांडण्यात आले का? तुम्ही ज्यांच्यावरची जबाबदारी दिली त्यांनी हे काम योग्य प्रकारे बजावलं का? महाराष्ट्रापर्यंत किती प्रश्न काँग्रेस खासदारांच्या माध्यमातून झालं का? आज काही जे प्रश्न त्याची टिप्पणी दिली होती. मात्र खासदार महोदय हे देखील एका मोठ्या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी आहेत आणि महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास त्यांचा आहे. महाराष्ट्रातील सर्व समस्यांची त्यांना पूर्ण जाण आहे आणि ते ज्या भागातून येतात त्या भागातील विविध सगळे प्रश्न असतात. आपण बघितलं की भंडारा गोंदियाचे जे खासदार आहेत ते आज देखील धानच्या पिकाच्या अनुषंगानं आंदोलनात्मक भूमिकेमध्ये संसदेच्या पायऱ्यांवर बसलेले होते आणि तशाच तत्सम इतर सर्व खासदारांनी आपापले प्रश्न मांडलेले आहेत. अनेक काँग्रेस खासदार आम्हाला दिल्लीतील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षातील फूट आणि विधिमंडळातील फुटीचा मुद्दा उपस्थित केलाय. विधिमंडळातील फूट म्हणजे पक्षातील फूट नाही असा दावा राऊत यांनी केलाय. तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही त्यांनी गंभीर आक्षेप घेतलेत. शिवसेना पक्षातील फुटीच्या प्रकरणात कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय. 21 जून 2022 रोजी विधिमंडळ पक्षात फूट पडली, मात्र त्यावेळी राजकीय पक्षात फूट नव्हती असा दावा त्यांनी केलाय. निवडणूक आयोगाने आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन निर्णय घेतल्याचा आरोपही राऊत यांनी केलाय. आज मी स्वतः, त्यानंतर खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत असे आम्ही सलग इथे उपस्थित राहतो. युक्तिवाद अत्यंत जोरदार चालले आणि निवडणूक आयोगानं, या देशाच्या निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं सुनावणी घेतली, सुनावणी न घेता, कोणतीही सुनावणी न देता एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह म्हणून मान्यता दिली, ते किती बेकायदेशीर आहे. पक्ष संघटना फुटलेली नाही. विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही, याच्यावरच आज युक्तिवादाचा जोर होता. न्यायमूर्तीने काही प्रश्न विचारले, काही त्यांच्या मनामध्ये काही भूमिका होत्या त्या त्यांनी व्यक्त केल्या आणि त्याला कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची, माननीय उद्धव ठाकरे साहेब त्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. मुळात आमचा युक्तिवाद असा आहे की ज्या तारखेला पक्षामध्ये म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये फूट पडली तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे. त्या दिवशी पक्षामध्ये फूट नव्हती. फूट फक्त विधिमंडळ पक्षामध्ये होती आणि तेवढीच फूट मान्य केली पाहिजे. पक्ष तेव्हाही मजबूत होता. पुढे काय झालं, नंतर काय झालं, त्यापेक्षा जून 21 2022 ला जी घटना घडली त्याच्या पुरतं चिन्ह आणि पक्ष याचा निकाल हा असायला पाहिजे. कपिल सिब्बलांकडनं स्ट्रक्चर जे सांगितलं गेलं, जे स्ट्रक्चर सांगितलं होतं त्याच्यावरती कोर्टानं समाधान मांडल्याचं बघायला मिळालं. पक्षाचं स्ट्रक्चर हे डेमोक्रॅटिक पद्धतीनंच उभं केलेलं आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आहेत, त्याच्यानंतर खाली 13 नेते आहेत, 32-33 उपनेते आहेत, राज्य संघटक आहेत, सचिव आहेत
हे पक्षाचं स्ट्रक्चर डेमोक्रेटिक पद्धतीनं उभं केल्यावरती त्याची माहिती आम्ही घटनेनुसार आणि मार्गदर्शक तत्वानुसार निवडणूक आयोगाच्या आम्ही निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे आणि निवडणूक आणि ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी मागितली त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही त्यांना दिली आणि त्या आमच्या कागदावरती निवडणूक आयोगाचा सही शिक्का आहे. आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरच आयोगाचा अधिकारच होत नाही की पक्षाचं चिन्ह आणि पक्ष जो आहे तो बरोबर दुसऱ्या आहे, कोणाला देणार. बरोबर आहे. तोच पावतीचा मुद्दा सिब्बलांनी उपस्थित केला. तोच महत्वाचा मुद्दा आहे. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. अधिकाराच्या बाहेर जाऊन परभणीच्या सेलू तालुक्यातील तिडी पिंपळगाव येथे संत सावता महाराजांच्या 731व्या समाधी सोहळ्यानिमित्त मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडलाय. चैतन्य 108 राघवदास स्वामीजी यांच्या हस्ते मंदिराच्या भूमिपूजनासह कीर्तन सोहळा संपन्न झालाय. यावेळी परिसरातील भजनी मंडळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे संत सावता महाराजांच्या मंदिरासाठी पारुबाई किसनराव कचवे यांनी 2 गुंठे जमीन भूदान केली, तर मंदिराच्या बांधकामांसाठी 51,000 रुपयाची वर्गणी दिली. शिवाजीराव गणेशराव कचवे यांनीही मंदिराच्या कार्यासाठी पाणी, अन्नदान आणि 41,000 रुपयाचा निधी दिलाय. यावेळी परिसरातील ग्रामस्थ, भजनी मंडळाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मंदिर उभारणीच्या या उपक्रमाचं उपस्थितांकडून कौतुक करण्यात आलंय. आगामी ईद ए मिलाद, पोळा, गणेशोत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्रस शहरात पोलिसांकडून जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिपू सुलतान चौक परिसरात ही रंगीत तालीम पार पडली आहे. यावेळी जमाव नियंत्रण, कायदा सुव्यवस्था राखणे आणि संभाव्य परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवण्याबाबत पोलिसांनी प्रात्यक्षिक सादर केले. या प्रशिक्षणात दिग्रस पोलिसांसह आर्णी, दारवा, नेर, लाईखेड आणि पुसद येथील पोलीस पथकं, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिकेने सहभाग घेतलाय. दंगा नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध साधनांचं प्रात्यक्षिकही यावेळी करण्यात आले. रंगीत तालमीनंतर पोलिसांकडून दिग्रस शहरातील प्रमुख मार्गांवर रूट मार्च काढण्यात आलाय. आगामी सण उत्सव शांततेत पार पडावेत आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला वेळीच आळा घालता यावा यासाठी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आलाय. दरम्यान देऊरवाडा बायपास परिसरात पोलिसांना जमाव नियंत्रण आणि दंगा नियंत्रणाच्या परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. परभणीच्या सेलू तालुक्यात सातोणा ते आहेर बोरगाव रोडवर देशी दारूंची विनापरवाना विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अंगलगाव पाटीजवळ 12 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. किशोर वसंतराव आवटे आणि राहुल किशन कुचेकर अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत. तर गोरख साहेबराव तांबे हा आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी कारवाई दरम्यान देशी दारूच्या 240 बाटल्या तसेच 2 दुचाकी असे एकूण 1,54,560 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार गुलाब राठोड करत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात वडगाव तेजन येथे घरकुल योजनांच्या लाभार्थी यादीवरून ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. ग्रामपंचायतीच्या सर्वेक्षणात 148 कुटुंबाची नोंद करण्यात आली होती. मात्र अंतिम यादीत केवळ 132 कुटुंबांची नावे समाविष्ट झाल्याने उर्वरित 16 कुटुंबाची नावे कोणत्या कारणामुळे वगळण्यात आली असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. पात्र आणि गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणावर वडगाव तेजनचे सरपंच डॉक्टर विजय तेजनकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वेक्षणाची फेरतपासणी करून पात्र लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट करा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही तर 15 ऑगस्ट 2026 रोजी शांततेच्या मार्गाने उपोषण करण्याचा इशारा सरपंचांनी दिलाय. आता प्रशासन या प्रकरणाची फेरतपासणी करून पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देणार का याकडे वडगाव तेजन ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. दिनांक 10/8/2026 या रोजी जी यादी अंतिम यादी शासनाने लॉगिनच्या बाहेर काढली त्यामध्ये 132 लाभार्थी वडगाव तेजन येथील पात्र त्यांनी ठरवण्यात आले. मग बाकीचे जे लाभार्थी गरजू लाभार्थी त्यामधून वगळण्यात आले. याचे कारण
या शासनाने या प्रशासनाने आम्हाला द्यावे की बाबा हे कोणत्या कारणामुळे हे लाभार्थी अपात्र करण्यात आले याची कोणतीही सूचना सरपंचांना न देता हा भोंगळ कारभार तसा वडगाव तेजन येथेच नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आमच्या या 2-3 दिवसामध्ये जी सरपंच लोकांची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये असे निष्पन्न झाले की प्रत्येक गावामध्ये असे लाभार्थी वंचित ठेवण्यात आले. आता हे कोणत्या कारणाने ठेवण्यात आले याचा जाब या प्रशासनाने आम्हाला द्यावा आणि जर हे लाभार्थी या लाभार्थ्यांना जर पात्र करण्यात आले नाही तर दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी मी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी, प्रशासनाने घ्यावी आणि जर होत असेल तर लवकरात लवकर ही ID ओपन करून या लाभार्थ्यांना पात्र कसे करता येईल याचा विचार करावा, अन्यथा आम्ही उपोषण करणार याची नोंद घ्यावी. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कणेगाव येथे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील अंडरब्रिज सध्या पाण्याखाली गेलाय. अंडरब्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा शेताकडे जाणारा मार्ग बंद झालाय. त्यामुळे शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना लांबचा पर्यायी मार्ग वापरावा लागत असून मोठी गैरसोय होते. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. अंडरब्रिजमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी आहे. जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कणेगाव ते कणेगाव जो NH4 म्हणजे नॅशनल हायवेच्या अगदी जवळपास हे गाव आहे आणि त्या गावाच्या इथल्या ग्रामस्थांची शेतकऱ्यांची जमीन पूर्वेच्या बाजूला पण आहे आणि पश्चिमेच्या बाजूला पण आहे. पण ज्या पश्चिमेच्या बाजूला जो रस्ता आहे तो पूर्णपणे असा पाण्याखाली गेलेला आहे. आपण पाहू शकता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला. त्या रस्त्यातनं यायला सुद्धा त्यांना वाट नाही, रस्ता नाही. तर त्या संदर्भात आपण थोडंफार बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत पंचायत समिती सदस्य राजन माडिक. नमस्कार. वाळवा तालुक्यातील हे कणेगाव वाळवा तालुक्याचे शेवटचं गाव आहे. यानंतर कोल्हापूरची जिल्ह्याची हद्द सुरू होते. वारणा नदी सदोदित वारणा धरण असल्यामुळं कायम भरलेली असते आणि पावसाळ्यात ती नेहमी उफाणवर असते. पाऊस मोठा झाला की या ठिकाणी काय अवस्था आहे हे आता आपण बघितले असणार आहे. कणेगावच्या हे सर्व मंडळी आमच्या बरोबर ग्रामस्थ आहेत. अतिशय वाईट परिस्थिती आहे की त्यांना हा अंडरपास अतिशय चुकीचं झाला असं वाटतंय. कारण वर्षातून 8 महिने हा अंडरपास बंद असतो. चिखल आणि पाणी साचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णतः बंद असते. कुठेतरी एखादी बैलगाडी सारखी गाडी गेली तरच या ठिकाणी माणूस इकडे तिकडे जाऊ शकतो किंवा ट्रॅक्टरनं. कारण छोट्या 2 व्हीलर आणि चालणं फार या ठिकाणचं मुश्किल आहे. त्याचबरोबर आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे कणेगावमध्ये सगळा इरिगेटेड एरिया आहे. खूप चांगले शेतकरी आणि ऊसाचे बागायती क्षेत्र आहे. या ठिकाणी वाळवा तालुक्याला जेव्हा आम्ही आमच्या तालुक्याच्या ठिकाणी जातो त्यावेळी आम्हाला कणेगाव मधून पश्चिमेच्या बाजूने आम्हाला हायवेला जायचं अशा पद्धतीची एक सिस्टम आहे. पण कधीही तसं आतापर्यंत हा अंडरपास केल्यापासून कधीही असं जाता आलेलं नाही. कारण 12 महिने या ठिकाणी पाणी साचल्यामुळं आम्हाला ऊस वाहतूक आणि जी काही बाकी माल वाहतूक आहे ते आम्हाला या अंडरपासच्या पूर्वेच्या बाजूनं हायवेला जाताना रॉंग साईडने त्या ठिकाणी हायवेवरती जाता येतं. ते सुद्धा अतिशय मुश्किल आहे. कारण वाहनांचं स्पीड आणि या ठिकाणी मिळालेला टर्न जर बघितला तर या ठिकाणी येणं जाणं अतिशय धोकेदायक आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल ऍक्सिडेंटही झालेले आहेत. आणि त्याचबरोबर गावासाठी मध्ये येताना जो अप्रोच रोड आहे त्या ठिकाणी तर दोन्ही बाजूला पूर्णतः गटरी मुजून या ठिकाणी कचरा साठलेला आहे, झुडपे उगवलेले आहेत. त्यामुळे येणारं वाहन ही एकटे सिंगल वाहन या ठिकाणी कणेगाव मध्ये येतं. कारण प्रतिष्ठित आणि चांगल्या पद्धतीचं गाव असून सुद्धा आम्हाला या कणेगाव मध्ये येताना अक्षरशः
जीव मुठीत धरून यावं लागतं, या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. आणि कृपया माझी विनंती आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सर्व अधिकाऱ्यांना की आपण स्वतः येऊन या ठिकाणी बघा. या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की त्या ठिकाणी लक्ष घाला, कारण अशा पद्धतीचे या ठिकाणी अंडरपास पूर्णतः चुकीच झालेला आहे आणि हा अंडरपास भविष्यात सुद्धा कोणत्याही प्रकारचा या अंडरपासचा उपयोग होणार नाही असं आम्हाला या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि त्यामुळं नवीन सर्वे करावा, नवीन अंडरपास करावा आणि कणेगावकरांचे होणारे हाल थांबवावेत एवढी या ठिकाणी मी विनंती करतो. धन्यवाद. तर हे होते वाळवा तालुका पंचायत समितीचे सदस्य राजन माडू. कॅमेरामॅन रवींद्र लोंढेसह कृष्णा पाटील, सांगली, कणेगाव. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोशी वस्ती आणि इंदिरा गांधी विद्यानिकेतन येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भाऊसाहेब शिंदे यांच्या हस्ते शाळेच्या प्रवेशद्वाराचं भूमिपूजन, विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचं फिल्टर मशीनचं उद्घाटन तसेच शाळेच्या तार कंपाऊंडचा कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. या विकास कामामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी आणि शाळेला आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाला शैक्षणिक, सामाजिक आणि स्थानिक क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. दरम्यान कार्यक्रमानंतर नवनियुक्त श्रीगोंदा तालुका RPI अध्यक्ष बापूसाहेब भोईटे यांचा सत्कार करण्यात आला. जोशी वस्ती आणि ढोकराई फाटा परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. व्यक्ती छोटी पण कीर्ती महान या म्हणण्यानुसार शिंदेसाहेब आज आमच्या विद्यालयामध्ये आले आणि त्यांच्या माध्यमातून या विद्यालयाच्या वॉल कंपाऊंड असेल किंवा अन्य काही समस्याबाबत सविस्तर अशी चर्चा झाल्यानंतर तर उदार दातृत्वाने त्यांनी या विद्यालयाच्या विकासासाठी आणि या तालुक्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं जे योगदान त्यांच्या माध्यमातून लाभत आहे या त्यांच्या आल्याबद्दल आणि त्यांनी जे या विद्यालयाला कंपाऊंडबद्दल दिलेला जो शब्द आहे किंवा त्याबद्दल त्यांनी जे आपल्याशी आत्ताशी मनोगत साध्य केले ते लवकरच ते पूर्ण करतील अशी आम्हाला सुद्धा ग्वाही आहे. आणि त्यांचं काम जर पाहिलं तर खूप वाखाणण्याजोगं आहे. अगदी कमी वयामध्ये त्यांनी उत्तुंग असं शिखर गाठलेलं आहे, परंतु त्याच्यामागे त्यांचे कष्टही आहे आणि त्याच्यामागे त्यांचे परिश्रम देखील आहे. म्हणून इथं आल्याबद्दल आमचे संस्थेचे चेअरमन आदरणीय राजेंद्रदादा नागोरे साहेब, सर्व संचालक मंडळ, विश्वस्त, आमचे सर्व कर्मचारी वृंद त्यांचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. आणि ते आल्याबद्दल आपल्या सर्वांचे देखील मी धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात नाचनवल येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची रिक्त पदं न भरल्याने संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. या शाळेत 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग असून तब्बल 277 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र माध्यमिक विभागात इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयाचे शिक्षक गेल्या अनेक महिन्यापासून उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार निवेदन देऊनही रिक्त पदं भरण्यात आली नसल्याने आज सकाळी शाळा भरण्याच्या वेळेत ग्रामस्थांनी मुख्य गेटला कुलूप ठोकून आंदोलन केले. जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत शाळेचं कुलूप उघडणार नाही अशी भूमिका पालक आणि ग्रामस्थांनी घेतली. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच केंद्र प्रमुखांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. तसेच 12 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत शाळेला कुलूप लावण्याचा ठरावही सर्वानुमते करण्यात आला होता. आज जिल्हा परिषद प्रशाला नाचनवेल येथे नाचनवेल ग्रामस्थांनी अचानक दुपारी येऊन शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. 5वी ते 10वी प्रशालेमध्ये एकूण 277 विद्यार्थी शिक्षण घेत असून 5वी ते 9वी या सेमी इंग्रजी माध्यमाच्या तुकड्या आहेत. परंतु 2022 पासून इंग्रजी, विज्ञान आणि गणित या महत्त्वाच्या विषयाला शिक्षक नाही आहेत. त्यातच काल प्राथमिक शिक्षक श्रीमती निकम मॅडम यांचं सुद्धा समायोजन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं दुपारी गावकऱ्यांनी येऊन शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजच्या बातमी गावाकडची या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.